हॅलो. हॅलो. आवाज येतोय का माझा? हो सर, हो येतोय. सर. येतोय ना? हो हो. हम्म. फारच स्लो येतो आवाज. हं? आवाज नीट येतोय ना? येतोय सर. हा. तर आपण आता लगेच मीटिंग सुरू करतोय. आजचा विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे की महाराष्ट्राचं काउन्सिलिंग सुरू झालेलं आहे कालपासून. आणि महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये आपल्याला महत्वाची गोष्ट काय आहे तर आपल्याला आता आपल्याला तीन चार गोष्टी महत्वाच्या समजून घ्यायच्या आहेत. एक म्हणजे आपण आता फॉर्म भरताना काय काय करणार आहोत, चॉईसेसच्या बाबतीतली माहिती आणि बाकी इतर काही महत्वाची माहिती. तर आता त्याच्यातल्या महत्वाची माहिती जी आहे. हा. तर त्याच्यातले आपण आता काही हे स्लाइड्स आता आहेत त्या शेअर करून बघूया. एक मिनिट. खाली मिनिमाइज केलेलं होतं ना काय? हा. तर त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय, एक मिनिट, स्लाइड दिसत आहेत का नाही दिसत आहेत अजून? पहिली स्लाइड. हा. स्लाइड दिसत आहेत का तुम्हाला? हो सर, दिसतायत. येस. हा. हो सर. हा. आता तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की स्टेप्स काय आहेत की त्याच्यामध्ये आहे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट झाला, ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालं आणि पब्लिकेशन ऑफ स्टेट मेरिट लिस्ट, त्याला आता वेळ आहे. तर ते सगळ्या गोष्टी आपण आता एक 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 जाणार आहे. तर त्याच्यासाठी सर्टिफिकेट्स कोणकोणते आहेत? ऍडमिट कार्ड आहे, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, एचएससीचं सर्टिफिकेट, हे सगळे अपलोड करायचे. मेडिकल फिटनेस, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे जो आता तुम्ही भरणार आहात पहिल्यांदा, त्याच्यानंतर त्याची कॉपी येईल. ती कॉपी तुम्हाला परत हे करायची आहे, फोटो आयडी, त्याच्यामध्ये आधार किंवा पॅन कार्ड, आणि मग नंतर रिझर्वेशन साठीच्या लोकांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमी लेअर, मग एलिजिबिलिटी सर्टिफिकेट असेल काही जणांचे. तर त्याच्यामध्ये मेन डिफेन्स कॅटेगरी आणि डिसॅबिलिटीचे जे पीडब्ल्यूडीचं सर्टिफिकेट असेल ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांना एमकेबीचा क्लेम असेल किंवा हिली एरियाचा असेल, ऑर्फन असेल तर ते क्लेम असतील. याच्यात महत्वाची गोष्ट आता अशी लक्षात ठेवा की तुम्हाला एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी या सगळ्यांसाठी 1,000 रुपये फक्त फी आहे. कुठलंही डिपॉझिट महाराष्ट्रात नाही आहे. पण जर तुम्हाला इन्स्टिट्यूट कोटा टाकायचा असेल म्हणजे ज्याच्यामध्ये फी तिप्पट असते तर तुम्हाला 6,000 रुपये फी भरायची, लक्षात ठेवा. ते अतिशय महत्वाचं आहे. हिंदीमध्ये मी आता बोलणार नाही कारण हे महाराष्ट्राचं आहे. ज्यांना नाही कळत आहे त्यांना हिंदीतून नंतर मी सांगेन. महाराष्ट्राचा असल्यामुळे आपण मराठीतूनच सांगतोय. त्याच्यानंतर कॅन्डिडेट मग 31 डिसेंबर 2008च्या आधी जन्मलेला असायला पाहिजे, म्हणजे ऑन ऑर बिफोर 31 डिसेंबर आहे. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन आपल्याला होतं, मेडिकल फिटनेस वगैरे सगळ्या गोष्टी. आता हे जे सर्टिफिकेट्स असतात हे सगळे ऑनलाईन पण व्हेरीफाय होतात आणि परत कॉलेजला जाऊन तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट दाखवायला लागतात. तुम्हाला पेनड्राईव्ह एक त्यांना द्यायला लागतो. आणि जे डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे ते सगळे ओरिजिनल कलर डॉक्युमेंट्स पाहिजेत. कुठलेही झेरॉक्स डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही आहेत. हे लक्षात ठेवा कारण बऱ्याच जणांचे असे प्रश्न मला आलेले आहेत. त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मग काय की लॉजिक ऑफ अलॉटमेंट ऑफ सीट, की जनरल कॅटेगरी सीट विल बी अलॉटेड टू एनी कॅन्डिडेट ऍज पर मेरिट. रिझर्वचं पण त्याच्याप्रमाणे सगळ्यांना मेरिटनीच मिळणार आहे. पण इयर मार्किंग हा एक प्रकार मी तुम्हाला आता सांगणार आहे थोड्या वेळात. तर तो खूप महत्वाचा आहे. तर आता याच्यात स्पेसिफाईड कोटा काही आहे का तुमचा? पीडब्ल्यूडी आहे का, डिफेन्स आहे का, तर हिली एरिया आहे का, वुमन आहे का, ऑर्फन आहे का, हे पण तुम्हाला तिथे नोट करायला लागतं. आणि मग कॅन्डिडेट ऍज पर अलॉटमेंट शुड बी रिपोर्टेड विथ ओरिजिनल सर्टिफिकेट आणि सेट ऑफ अटेस्टेड फोटोकॉपी. आता खूप जणांनी मला विचारलं अटेस्टेड म्हणजे काय? अटेस्टेड म्हणजे तुमच्या ज्या ओरिजिनल कॉपी आहेत त्याच्या 5 झेरॉक्स करायच्या. 5 का करायच्या? 3 राऊंड आहेत. प्रत्येक राऊंडला वेगवेगळं कॉलेज मिळू शकतं. म्हणजे 3 सेट तुमचे गेले.
आणि मग 2 सेट तर तुम्हाला एक सेट तुमच्याकडे पाहिजे आणि एक सेट एक्स्ट्रा, असं 5 कॉपीज मी सांगत असतो. आणि ओरिजिनल तुम्हाला कॉलेजला द्यायला लागतात जिथे ऍडमिशन मिळाली तिथे, आणि मग परत घेताना पण ते ओरिजिनल आणि तुम्हाला तुमचा डीडी परत देतात. पहिल्या राऊंडला तुम्हाला ऍडमिशन मिळाली, तुम्ही नाही घेतली तर काही फरक पडत नाही, पण त्याच्याऐवजी दुसऱ्या राऊंडला गेले तुम्ही आणि नाही ऍडमिशन घेतली तर तुम्हाला परत रजिस्टर करायला लागतं. महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑल इंडिया सारखं दर राऊंडला रजिस्टर करता येत नाही. पहिल्या राऊंडला रजिस्टर करता येतं आणि मग डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला रजिस्टर करता येतं. दुसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन नसतं, फक्त चॉईस फिलिंग मात्र तिन्ही राऊंडला आहे. पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला आणि तिसऱ्या राऊंडला चॉईस तुम्ही वेगवेगळे देऊ शकता. तुमचा वेटिंग नंबर पाहून, तुमचा काय काय परिस्थिती आहे ते पाहून तुम्ही आयक्यू कोटाचं मात्र तुम्ही भरून ठेवा ज्यांना कमी मार्क आहेत त्यांना, कारण आयक्यू कोटा त्यांना लागू शकतो. 5,000 रुपये भरून ठेवल्याने काही फरक पडत नाही, पण त्याच्यामुळे त्यांना नंतर जर द्यायची वेळ आली तर त्यावेळेला मात्र भरता येत नाही. म्हणजे सेकंड राऊंडला तुम्हाला पैसे भरता येणार नाहीयेत, त्यामुळे आयक्यू कोटाचे 5,000 भरून ठेवलेले जास्त परवडतं. तर ते महत्वाचं लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ना, ते प्रश्न तुम्ही मला व्हॉट्सअपला टाका, कारण आपल्याला वेळ कमी आहे. त्यामुळे आपण व्हॉट्सअपला तुमच्या प्रश्नांची उत्तरं जरूर देऊ. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की अलॉटमेंट प्रोसेस जी आहे, तर त्याच्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे कॉलेजला पण दाखवायचे आहेत, तिथं ते व्हेरीफाय होतील. आणि इन्फॉर्मेशन बुलेटिन अतिशय नीट वाचा. आता कॅप राऊंड पहिला जो राऊंड आहे त्याच्याबद्दलच आपण आता बोलूया. त्याच्यामध्ये जर कॉलेज मिळालं आणि ते तुम्हाला खूप आवडलंय, तुम्हाला पुढे जायचंच नाहीये, तर तुम्ही रिटेन्शन देऊ शकता. पण जर तुम्हाला तुमचं कॉलेज आवडीचं मिळालं नाहीये तर तुम्ही रिटेन्शन देऊ नका. त्यांना सांगा की आम्हाला अपग्रेड करायचंय, रिटेन्शन आम्ही देणार नाहीये. आणि ज्यांना जायचंच नाहीये, कॉलेज मिळालं पण त्यांना जायचंच नाही, काही हरकत नाही, जाऊ नका, फ्री एक्झिट घ्या, तुमचं नुकसान काही होणार नाहीये. तुम्हाला सेकंड राऊंडला जर कॉलेज सोडलं तर मात्र थर्ड राऊंडला परत रजिस्ट्रेशन करावं लागतं, हे लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर आता समजा ते सीट तुम्हाला मिळालं आणि तुम्ही फ्री एक्झिट घेतलं, तर तुम्ही सेकंड राऊंडला पण परत चॉईसेस देऊ शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नसतो. पण जर फर्स्ट राऊंडला गेलात तुम्ही, फिजिकली ऍडमिशन घेतली, डीडी भरला, सगळं केलं आणि मग नंतर परत सेकंड राऊंडला अपग्रेड केलं, तुम्हाला दुसरं कॉलेज मिळालं तर त्या कॉलेजला जायचं, परत तुमचं ऍडमिशन कॅन्सल करायची, परत इकडे यायचं, इकडचे डीडी भरायचे, हे सगळं करावं लागतं. आता यावर्षी एक महत्वाचा नियम असा झालाय की ईडब्ल्यूएस ला 10% प्रायव्हेटला पण मिळालंय. इतके वर्ष प्रायव्हेटला ईडब्ल्यूएस नव्हतं. हा पहिलं वर्ष आहे की जेव्हा ईडब्ल्यूएस प्रायव्हेटला दिलंय त्यांनी. त्याच्यामुळे राऊंडमध्ये खूप मोठा फरक पडणार आहे की ज्याच्यामध्ये ओपनच्या सीट्स कमी होणार आहेत आणि त्यामुळे कट ऑफ मध्ये पण फरक पडेल. ऑलरेडी ईडब्ल्यूएसचा कट ऑफ सध्या कमी असतो आणि तो अजून कमी निश्चितपणे होईल. त्यानंतर दुसरी गोष्ट, नवीन रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्हाला राऊंड 2 ला नसतं. तर तुम्हाला फक्त फ्रेश प्रेफरन्सेस भरायला लागतात आणि वेकंट सीट कुठले राहिलेत काय त्याच्याबद्दलचे सीट मॅट्रिक्स येत असतं. जे इयर मार्किंग हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि नीट समजून घ्या. रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट इज एंटायटल टू ऍडमिशन ऑन द बेसिस ऑफ मेरिट इन एन ओपन कॅटेगरी सीट. म्हणजे रिझर्व कॅटेगरीचा जो माणूस आहे तर त्याला ओपन कॅटेगरीची सीट घ्यायला परवानगी असते. दर इफ ही ऑप्शन ऑफ टेकिंग ऍडमिशन आयदर अगेन्स्ट हिज ऑर हर रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी सीट ऑन द ओपन कॅटेगरी सीट. आता त्यांनी जर तुम्ही जर ओपन मार्क केलं तर तुम्हाला ओपनची कॅटेगरीची सीट पण मिळू शकते. इफ ही ऑप्ट्स द रिझर्व कॅटेगरी, देन ही विल बी डीम टू हॅव ऍडमिटेड ऍज अन ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट अँड नॉट ऍज अ रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट. म्हणजे तिथं त्याला जर त्यांनी असं ऑप्ट केलं की रिझर्व कॅटेगरी फक्त, तर मग त्याच्यामध्ये त्याला फायदा होतो जास्त की ज्याच्यामध्ये व तो ओपन कॅटेगरीची सीट पण त्याला मिळू शकते आणि रिझर्व कॅटेगरी म्हणून तो मार्क होत नाही. पण फी मात्र रिझर्वचीच लागते, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. सो वन सीट इन अ कॉलेज वेअर ही ऑर शी वॉज एलिजिबल फॉर ऍडमिशन अगेन्स्ट ओपन सीट shall be earmarked for the candidate belonging to respective reserve category, and then such a earmark seat will be made available immediately to the successive reserve category candidate from the same category merit during the counseling. So earmarking is not applicable for the specified reservation. म्हणजे जे बाकीचे जे लोक आहेत की D1 D2 वाले किंवा हिली एरिया, त्यांना ते अलाउड नाहीये. पण रेग्युलर जे रिझर्वेशन आहेत ओबीसी किंवा यांना, त्यांना अलाउड आहे.
आणि ज्यांनी इयरमार्क केलेली सीट ज्यांची असते ती सीट रिकामी राहते, त्याला त्याला ओपनची सीट मिळते आणि त्याची जी रिझर्वची सीट आहे ती त्याच्या खालच्या रिझर्वच्या बांधवाला मिळते आणि मग त्याला म्हणतात इयरमार्क रिसिव्हर आणि वरच्या माणसाला म्हणतात इयरमार्क डोनर. तर आपल्या लिस्टमध्ये अशा प्रकारे नाव येणार आहे. जे 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 लोक तुम्ही ओपन मार्क कराल किंवा याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये तुम्हाला तुमची सीट तुमच्या त्याच्यापर्यंत मिळू शकते, हे लक्षात ठेवा. म्हणजे ओपनची सीट पण मिळू शकते. आता जनरल इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉर्म भरतानाचे काय काय आहे की त्याच्यामध्ये आपल्याला आता 10 मिनिटं फक्त याच्यामध्ये दाखवतोय झूम मध्ये राहिलेत म्हणून, पण आता मी त्याच्यात फॉर्म सांगायचा प्रयत्न करतो. जर नाही झालं तर तुम्ही पुढची लिंक पण मी पाठवतोय, ती तुम्ही लिंक जॉईन करू शकता. सो बिफोर फिलिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड इन्फॉर्मेशन ब्रोशर आणि रीड इट केअरफुली. कॅन्डिडेट शुड असर्टन द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. कॅन्डिडेट शुड नोट द पासवर्ड. त्यांनी काय आधी पासवर्ड क्रिएट केला किंवा आपण जो क्रिएट केलाय तो नीट व्यवस्थित सेफ ठेवा. Password is sole responsibility of the candidate. CET cell is not responsible for that. Please note that if a candidate commits any mistake while filling online application form, it cannot be corrected by the CET cell. So CET cell takes no responsibility of any kind of such form. So candidate is responsible for the details filled in and approved by him or her. हे महत्वाचं आहे. कॅन्डिडेट मस्ट possess the required criteria and educational qualification. आता तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन पण सांगायला लागतं, त्याच्यामध्ये तुमचे क्रायटेरिया सांगायला लागतात, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर हे नीट टाकायला लागतात. त्याच्यानंतर रिडिंग आणि अंडरस्टँडिंग द इन्स्ट्रक्शन. द ऍप्लिकेशन हॅज टू क्लिक ओके बटन. म्हणजे तुम्ही ओके केल्याशिवाय तो ऍप्लिकेशन फॉर्म ओके होत नाही. कॅन्डिडेट शुड लॉग इन युजर आयडी आणि पासवर्ड जो असतो तो व्हेरीफाय करा. करेक्टनेस एंट्री मस्ट बी मेड and there is a provision to make changes in the application form before confirmation of the application form. So there is no provision to make changes in the application form after confirmation of application form. म्हणून काय करायला पाहिजे की ऍप्लिकेशन फॉर्म जेव्हा तुम्ही डायरेक्ट त्यांचं येतं की आता कन्फर्म करा, तर त्याच्या आधी एकदा परत तो फॉर्म नीट 4 वेळा बघितला पाहिजे की आपलं काही चुकलेलं आहे का नाही ना, मग आपण व्यवस्थित असेल तर मग पुढे जायचं. आणि मग त्याच्यानंतर मग रजिस्ट्रेशन फी पे करायला लागते, जी ऑनलाईन व्हाया क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड और इंटरनेट बँकिंगनी करायला लागते. आणि ऑनलाईन पेमेंट शुड बी डन टिल द लास्ट डेट स्टेटेड इन द नोटीस, की आपल्याला 1 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत ती भरायची आहे. 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे, 31 तारखेपर्यंत फी भरायची आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. पेमेंट गेटवे असतात, त्याच्यामधून ते पेमेंट करायला लागतं. आणि ऍप्लिकेशन नीड नॉट सेंड टू द फिजिकल कॉपी ऑफ द ऍप्लिकेशन फॉर्म कुठे सीईटी सेलला पाठवायचा नसतो. कॅन्डिडेट मस्ट टेक प्रिंट आउट ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म त्यांच्या रेकॉर्डसाठी. आणि नो प्रॉक्सी विल बी अलाउड. म्हणजे त्याच्यामध्ये कोणालाही दुसऱ्याला फॉर्म भरायला परवानगी नाहीये. ऑल राईट्स आर रिझर्व बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी. आणि फॉर फर्दर अपडेट तुम्ही नेहमी सीईटी सेलच्या साईटवरती त्या बाबतीमध्ये बघायला पाहिजे. तर आता हा फॉर्म तुम्हाला दाखवला जातोय. हा फॉर्म भरायचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी हे असतात, लिहिलेल्या असतात. तर आता तुमचे सगळं टाइम टेबल तुम्हाला तर माहिती आहे आणि तुम्ही त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी ज्या पाहत आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म रजिस्टर करायचा असतो. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ईमेल लिहायला लागतो, पासवर्ड टाकायला लागतो. ते झाल्यानंतर मग तुम्हाला प्रोफाईल करायला लागतं तयार. आणि त्याच्यामध्ये तुमच्या 12 स्टेप्स आहेत, त्या सगळ्या स्टेप्स पूर्ण झाल्या पाहिजेत. या सगळ्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये एक महत्वाची स्टेप अशी पहिली की नीट इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्ही जे नीटच्या कार्ड प्रमाणे, नंतर पर्सनल इन्फॉर्मेशन, मग रिझर्वेशन, मग क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, मग पॅरलल रिझर्वेशन पाहिजे असेल तर, मग नंतर कोर्सेस कोणते तुम्ही अप्लाय करणार आहात, म्हणजे तुम्ही बीबीएस बीडीएस करणार आहे का सगळेच बीएमएस वगैरे पण करणार आहे, सगळं जे काय असेल ते. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फी, मग प्रिव्ह्यू, मग डिक्लेरेशन ऑफ द कॅन्डिडेट, मग सेशन ऍप्लिकेशन आणि मग पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. मग तुम्हाला तुमचं नाव येणार आहे एसएमएल लिस्टमध्ये. ते आल्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग आहे. चॉईस फिलिंग तुमचं 3 तारखेला आहे. आता आज रात्री आम्ही तुम्हाला एक गुगल फॉर्म पण देऊ, त्याच्यातून नंतर आपण उद्यापासून चॉईसेस द्यायला सुरुवात करू आणि डिस्कस करून फायनल करू. आणि जेव्हा तुमचं एसएमएल ची लिस्ट येईल
त्याच्यानंतर तुम्हाला 5 कॉलेजेस कोणते मिळतात हे पण आम्ही सांगणार आहे. ते तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी सगळ्या आता मी समजून सांगितलेल्या आहेत. आता जर जर फॉर्म भरताना काही अडचण आली तर माझा फोन 28 तारखेला रात्री 9 वाजेपर्यंत निश्चितपणे तुम्हाला चालू राहील. सकाळी 9 ते रात्री 9 तुम्ही फोन करू शकता. तुम्हाला फॉर्म भरताना ज्या काही अडचणी येतील त्या रात्री 10 आणि 11 वाजता फॉर्म भरू नका. तुम्हाला 9 ते 9 जेव्हा फॉर्म भराल त्यावेळेला जे काही अडचण असतील त्या मी सांगायला तयार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते साधारणतः महत्वाचं ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या सांगून झालेल्या आहेत. पण त्याच्यातही तुम्हाला अजून काही शंका असल्या तर तुम्ही आता ऑनलाईन विचारू शकता. तुम्ही प्रश्न टाका याच्यावरती चॅट बॉक्समध्ये. मी आता पाहतो चॅट. सर प्लीज टेक द मीटिंग इन हिंदी इंग्लिश. सॉरी, मराठी महाराष्ट्राचं आहे त्यामुळे मराठीतून घेतली आहे. हिंदी इंग्लिशमध्ये नाही घेणार. डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट. म्हणजे डिमांड ड्राफ्ट हा कॉलेजमध्ये तुम्हाला जेव्हा ऍडमिशन मिळते त्यावेळेला द्यायला लागतो. त्यावेळेला त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या नावाने द्यायचा असतो, पण त्याच्यामध्ये काही वेगळे पण नावं असतात. काही वेळेला 2 किंवा 3 डिमांड ड्राफ्ट पण ते सांगतात. तर ते कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यानंतर त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती त्याची नोंद केलेली असते. ती आपण बघून त्याप्रमाणे डिमांड ड्राफ्ट तयार करून जायचं असतं. ड्यू डे हा अपार अपार आय डी. अपार आय डी हा प्रकार जो आहे तो मी तुम्हाला आता सगळं डिटेल टाकलेले. तर ज्यांचा असेल अपार आय डीला त्यांनी काही स्टार केलेलं नाही, म्हणजे कंपल्सरी नाहीये. पण ज्यांचा असेल त्यांनी टाकावा. कदाचित पुढच्या वर्षी ते अपार आय डी कंपल्सरी करतील. पण अपार आय डी ज्यांचा असेल त्यांनी जरूर टाकावा. आणि सगळे फॉर्म वन टाइम फिल करायचे असतात की तसं काही नाहीये. तुम्ही आत्ता रजिस्ट्रेशन केलं मग उद्याला डॉक्युमेंट अपलोड केले जरूर चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आयक्यू कोटा म्हणजे काय? इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे काय की बुवा तुम्हाला ज्या प्रत्येक कॉलेजची म्हणजे ओपनच्या फीच्या 3 पट फी लागते. तुम्ही आत्ता जे प्रायव्हेटला ईडब्ल्यूएस 10% वाढवले ते डीम कॉलेजला आहे का? नाही, डीम कॉलेजला नाही. हे फक्त प्रायव्हेट कॉलेजला आहे. हिंदी लँग्विस्टिक मायनॉरिटीचा बेनिफिट फक्त हिंदी मायनॉरिटी कॉलेज असेल तरच मिळतो. त्याचे 1 किंवा 2 कॉलेजेस बीएमएस ला वगैरे आहेत. प्रायव्हेट कॉलेजेसची फी किती असते? नॉर्मली साधारणतः 10 लाखाच्या आसपास असते. ईडब्ल्यूएस वाल्यांना त्याची 5 लाख लागेल. प्रायव्हेट कॉलेजची फी किती असते नॉर्मल? ते आत्ताच सांगितलं मी. त्या 3 पट म्हणजे आयक्यू कोटाला 3 पट लागते. ईडब्ल्यूएस ला नाही लागणार. पुढे अजून काही कोणाला विचारायचंय? किती लागली फीस प्रायव्हेट मध्ये पूछो ना. हा, बोला. 100% है ना, पूछ के तो देखो. हा, डीमला जाता येतं का? डीमला ऑल इंडिया मधून फक्त जाता येईल. अजून ऑल इंडियाचं 28 ये तारखे प्रैक्टिस हो गया बैकग्राउंड. 28 तारखेपर्यंत हेलो आहे. सर. अजून फॉर्म एक्सक्यूज भरा. मी सर. हम्म? सर ये मेडिकल सर्टिफिकेट ऑनलाइन नहीं जब हम फॉर्म फिल करते हैं तो मेडिकल सर्टिफिकेट वहाँ ब्लैक अटैच नहीं करना पड़ता ना? अटैच करना पड़ता है. मेडिकल सर्टिफिकेट अपलोड मेडिकल करना जरूरी है. अपलोड करना है? हाँ, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अपलोड करना बहुत जरूरी है. अच्छा सर अच्छा. प्रायव्हेटला फीस किती आहे? हा, प्रायव्हेटला फीस साधारण 10 लाखाच्या आसपास असते. 8 ते 14 लाखाची. ईडब्ल्यूएस हा, ईडब्ल्यूएस मुलींना किती माफ आहे? ईडब्ल्यूएस मुलींना मुलगा आहे. मुलींसाठी सगळीकडे फी महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक फी माफ असल्यामुळे 10 ते 20% फक्त फी पडते. क्लास 10 मार्क मध्ये ऍडिशनल सब्जेक्टचे मार्क जोडणार आहेत का? नाही. मार्क कोणाचे त्याच्यामुळे ऍड होत नाही. वी गेट सीट अदर दॅन डिझायर्ड कॉलेज इन द फर्स्ट राउंड. हाऊ कॅन वी तो चले. हाँ, तो वही तो इसलिए तो पूछ. तर एक तुम्हाला मी ऑनलाईन सर करायला परवानगी नाही दिलेली. फक्त मेसेज करायचे. मेसेज करायचे आणि नाहीतर मग मला पर्सनल मेसेज करायचे. त्याच्यानंतर ओबीसी साठी कोणत्या कॉलेजला फीज ऑपरेट ऑपरेट काय ऑपरेट केली जाते म्हणजे नाही कळलं मला. सर फी स्ट्रक्चर अपडेट झाले आहे का? नाही, अजून